नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर अनवट वाट नावाचा आपला जो चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. तो वेगळा विषय सुरुवात करतो मी आता. 70 mm आणि 21 इंच म्हणजे काय? तर 70 mm म्हणजे 7 सेंटीमीटरची जी फिल्म असते, ज्याच्या म्हणजे आपण शूटिंग केल्यानंतर जी पूर्वी फिल्म तयार व्हायची, आता डिजिटल कॅमेरे आहेत. पूर्वी ती आपण रीळ म्हणायचो त्याला. म्हणजे पुढे फोटो काढल्यावरती निगेटिव्ह असायची, ती पॉझिटिव्ह करावी लागायची आणि मग फोटो छापला जायचा. तशी चित्रपटांचं मालिकांचं शूटिंग केल्यानंतर किंवा मालिकांचं नाही, चित्रपटांचं शूटिंग केल्यानंतर ती रीळ तयार व्हायची. 70 mm पडदा म्हणजे ती 7 सेंटीमीटरची असायची आणि भव्य अशा पडद्यावर ते चित्रपट पाहिला जायचा. आणि 21 इंच काय? तर 21 इंच म्हणजे 21 इंचाचा TV. आता जे 70 mm काम करायचे म्हणजे चित्रपटात काम करायचे, त्यांना 21 इंचावर म्हणजे TV वाहिन्यांवर काम करायचा कमीपणा वाटायचा. छोटा पडदा मोठा पडदा असा तो वाद होता. परंतु हा वाद किंवा ही सीमारेषा तोडण्याचं काम एका माणसाने केलं आणि त्या माणसाने एव्हरेस्ट सारखं एक असं दैदिप्यमान शिखर गाठून ठेवलं की ज्याला कोणी स्पर्श करू शकणार नाही. आणि त्या माणसाने जे सुरू केलं त्या घटनेला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आता तुम्ही म्हणताल, कोडितकर तुम्ही पुन्हा कोड्यात बोलायला लागले, काय आहे त्याचा उलगडा करा. तर ती व्यक्ती आहे अमिताभ बच्चन. तो कार्यक्रम आहे कौन बनेगा करोडपती आणि त्या सुरू होण्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तुम्ही विचार करा, साधारण 2000च्या ते 2000चं जे दशक होतं, 1991 ते 2000, त्यावेळेस नुकतेच कुठे TV रुळले होते, कलर TV यायची सुरुवात झाली असेल का नाही मला आठवत नाही, झाली होती मला वाटतं. आणि त्यावेळेस मग वाहिन्यांचं युग सुरू झालं होतं. चॅनल पाहिजे घरी, चॅनल पाहिजे, नाहीतर DD नॅशनलच आपल्याला पाहावा लागायचा. आणि नंतर मग हे चॅनल वगैरे सुरू झाले आणि सुरुवातीला मग कौटुंबिक मालिकांचा भडीमार राहायचा आणि सासूसुनेच्या मालिका, छळाच्या मालिका, काय आपल्याला माहिती आहे की भारतीय पडद्यावर 3 गोष्टी प्रामुख्याने विकल्या जातात. त्याच्यामध्ये एक आहे हे सासूसुनांचं कौटुंबिक रडण्या काय म्हणतात त्याला, रडायचं ते सगळं अवडंबर. दुसरं आहे भूताखेतांच्या मालिका आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आहेत ह्या प्रेमाच्या मालिका. तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे जग पुढे चाललेलं असतं आणि TVच्या पडद्यावर सुद्धा हेच पाहायला मिळतं, पण ते जरा अतिरंजित स्वरूपात असतं. आणि ह्या सगळ्याला छेद देणारा एक कार्यक्रम 2000 साली जो सुरू झाला होता, ती अमेरिकेच्या आणि इंग्लंडमधल्या एका कार्यक्रमाची आपण म्हणू शकत नाही की ती कॉपी होती, परंतु त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इंग्लंडमध्ये 1998 साली हू वॉन्ट टू बी मिलेनियर असा एक कार्यक्रम होता. त्याच्या आवृत्त्यानंतर अमेरिकेतही लोकप्रिय झाला होता आणि त्या धर्तीवर सोनी TVने हा एक वेगळा प्रयोग करून पाहायचं ठरवलेलं होतं. परंतु हा वेगळा प्रयोग करायचा असेल आणि तो भारतीय जनमानसाच्या गळी उतरवायचा असेल तर ते सादर करणारा माणूसही तेवढाच तोलामोलाचा असायला हवा, हा त्यांचा विचार सुज्ञ म्हणायला हवा. आणि त्याच माध्यमातून त्यांनी अमिताभ बच्चन यांना त्या कार्यक्रमासाठी पाचारण केलं. अमिताभ बच्चन हे स्वतः त्यावेळेस कर्जाच्या गर्तेत अडकलेले होते. त्यांची जी ABCL अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड, काय अडचणी असतील, आर्थिक उलाढाली असतील, नुकसान झालं असेल आणि त्यांना चांगल्या अशा एका कार्यक्रमाची गरज होती ज्याच्यातून ते आर्थिकदृष्ट्या काही उत्पन्न कमवून बाहेर पडू शकतील. तर त्यांना या कार्यक्रमाने फार मोठा आधार दिला. आणि कौटुंबिक क्षेत्रामध्ये विविध पाणी ओतून पातळ आमटी करतात त्याप्रमाणे डेली सोपचे रतीब टाकणाऱ्या मालिकांमधून दिलासा देणारी ही प्रश्नमंजुषा रूपी मालिका प्रेक्षकांना अत्यंत आवडली आणि घरातले सगळे सदस्य एक होऊन ही मालिका पाहू लागले. लहान यांना सांगू लागले की तुम्ही सामान्य अध्ययनाचे धडे गिरवा. 4 पर्याय असतात, त्या 4 पर्यायामधला एक आपल्याला यायला हवा. तुमचं जनरल नॉलेज वाढवा. अशा पद्धतीचं हे सगळं काम त्या वेळापासून सुरू झालं. भले आज त्याची क्रेज काही कमी झालेली असेल,
परंतु तोही एक काळ होता की जेव्हा सगळे लोक ह्या टी व्ही पुढे, ज्याला आपण दूरदर्शन म्हणतो, दूरचित्रवाणी, त्याच्यापुढे एकटक होऊन बघत बसायचे आणि त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं का हे आपल्याच मनाशी प्रश्न करायचे. आणि असा हा कार्यक्रम सुरू झाला आणि देवियो और सज्जनो अशा पद्धतीची त्यांची हाक लोकांच्या कानात रुंजी घालू लागली. आणि मग त्यांचं धीर गंभीर आवाजातलं ते संचलन असेल, शुद्ध असं हिंदीचं उच्चारण असेल, किंवा त्यांच्या बाबूजींची किंवा हरिवंश राय यांच्या कवितांचं सादरीकरण असेल, अशा विविध गोष्टींमुळे आणि त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व, भारदस्त असं व्यक्तिमत्व आणि हॉट सीटवर बसलेल्या त्या स्पर्धकाला कुठलाही ताण येऊ न देता त्याचा ताण हलका हलका करत, समोर बसलेल्या प्रेक्षकांनाही त्याच्यामध्ये गुंगून ठेवत, कॉम्प्युटरजी म्हणत संगणकावर येणारे प्रश्न योग्य पद्धतीने सादर करत, घड्याळाची टिकटिक ऐकवत ते ज्या दमाने पुढे जायचे त्याने लाखो कोट्यावधी लोक दूरचित्रवाणीवर खिळून राहायचे. कुणी किती रक्कम जिंकली, काय जिंकली हे प्रश्न कालांतराने गौण होत गेले, परंतु तिथपर्यंत स्पर्धा देऊन पोचलो, विविध पातळ्या, विविध पायऱ्यांचा सामना करून फिल्टर होत होत किंवा चाळणी परीक्षेत पास होत होत तिथपर्यंत पोचलो. आणि माझी जीवन कहाणी एका छोट्याशा क्लिपच्या माध्यमातून दूरचित्रवाणीवर प्रसारित होऊन अमिताभजींनी जगाला दाखवली. ह्यातच अनेक स्पर्धकांना आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अमिताभ बच्चन यांना भेटणे, त्यांच्या पुढे आपली कहाणी मांडणे, त्यांचं ऐकून घेणे, जनतेचं ऐकून घेणे, हे सगळं घडलेलं प्रेक्षकांनी अनुभवलं. म्हणजे स्पर्धकांनी अनुभवलं, प्रेक्षकांनी दूरचित्रवाणीवर अनुभवलं. आणि एक 25 वर्षाचा फार मोठा काळ आपल्या डोळ्यासमोरून सरून गेलेला आहे. आणि कौन बनेगा करोडपती ह्याने ह्या मीडिया, म्हणजे मास मीडिया म्हणू किंवा मनोरंजन वाहिन्या म्हणू, त्याच्यावर आपला एक अमिट ठसा उमटवलेला आहे. आणि अमिताभ बच्चन हे तर महानायक आहेच, ते या शतकातले महानायक आहेच, ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे आहेच, परंतु त्यांच्या जीवनालासुद्धा 25 वर्ष सातत्याने अशा मालिकेचं सूत्रसंचालन केलं, असा एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात खोवला गेला आहे, असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. गेल्या 25 वर्षात ह्या कार्यक्रमाचे 15 सीझन्स झालेले आहेत आणि आता हा 16वा सीझन सुरू झालेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं अनुकरण करून इतर काही कार्यक्रम सुरू करण्याचा अनुपम खेर असेल, गोविंदा असेल, सचिन खेडेकर असेल यांनी प्रयत्न केला, परंतु ते कार्यक्रम एका ठराविक पातळीच्या पुढे किंवा एका ठराविक रेषेच्या पुढे जाऊ शकलेले नाहीत. अनेकांनी ह्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन आपल्या मुलामुलींना सामान्य अध्ययनाचे धडे घ्या असं मी जे सांगतोय ते करायचा प्रयत्न केला. आणि अजूनही अनेक लोक फोन करतायत, त्या स्पर्धेत उतरतायत, लढतायत, तिथं स्पर्धा द्यायला जात आहेत. पुन्हा तिथं गेल्यावर एक आणखी चाळणी असते की 20 सेकंदात ती क्रम लावायचा, ती उत्तर द्यायची, त्याच्यातून निवड होत ते त्या हॉट सीटवर जात आहेत. तिथं आपली सुखदुःख, आपलं काय ध्येय आहे, आपल्याला काय हे पैसे मिळाल्यावर करायचे ते सांगतायत आणि तो आनंद साजरा करतायत. हॉट सीटवर जो स्पर्धक बसतोय तो केवळ तो एकटा बसलेला नसतो, तर ते कार्यक्रम बघणारा प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपणच अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसलेलो आहोत. आणि असा हा कार्यक्रम खरोखर लोकांना आपली सुखदुःख काही काळ विसरायला लावणारा होता असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती होणार नाहीत. हर्षवर्धन नवाथेने मला वाटतं सगळ्यात आधी 1 कोटी रुपये कमावलेले होते आणि अनेकांनी अनेक रकमा ह्याच्यातून जिंकल्या. नुकतेच एक विद्यापीठाचे कुलगुरू येऊन गेले, त्यांनी अमिताभ बच्चनला सुद्धा धडा दिला की मी इथं खेळलो, इथपर्यंत जिंकलो, आता मला थांबायचं आहे, कारण मागे अनेक स्पर्धक इथे कधीतरी येण्याची संधी मिळेल याची वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांनी अचानक एक्झिट घेतली आणि तो खरोखरच कुठे थांबायचं हे ज्याला कळतं तोच करा शहाणा माणूस असा धडा देऊन गेला. आपण त्याच्यावर व्हिडिओही बनवलेला आहे. तेव्हा कौन बनेगा करोडपतीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
तेव्हा आपण अमिताभ बच्चन, हा कार्यक्रम, सोनी वाहिनी, सर्व स्पर्धक आणि सर्व प्रेक्षक यांना शुभेच्छा देऊया. मला वाटतं पूर्वी अशा लांब लांब चालणाऱ्या मालिका असायच्या. हम लोग असेल, बुनियाद असेल, त्याच्यानंतर मला वाटत नाही अशा कुठल्या दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका असतील. ही मालिका वेगळी होती कारण ह्याच्यात कॅरेक्टर्स नव्हते, पात्र नव्हती, स्पर्धक होते आणि त्यांच्यासमोर बसलेला एक महानायक होता की जो त्यांना त्या प्रश्नांच्या सापळ्यातून सही सलामत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आणि योग्य उत्तरं देऊन त्याच्यातून बाहेर पडण्याचं सुकाणू त्या स्पर्धकाच्या हातात असायचं. तर असा हा कौन बनेगा करोडपती 25 वर्ष पूर्ण करतो आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ह्या नोटवर तुम्हा सर्वांची मी रजा घेतो. सुरेश कोडेतकर माझं नाव आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.